आज दादा तुम्ही हवा होता एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही करणार होता अशी एक पोस्ट राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी केली। खरं तर ती चर्चेत आहे। आज 12 तारीख आहे दादा अण्णा, खरं तर ती पोस्ट आत्ता तुम्ही लिहिली, काय नेमकं आहे, काय घडलं होतं पाठीमागं आणि सगळ्या चर्चा आत्ता कशा प्रकारे सुरू आहेत? नाही, मी यापूर्वी देखील सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार होते आणि त्यावेळेला पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडून दादांशी जागा वाटपाच्या बाबतीमध्ये मी विशाल तांबे आणि मनाली भिलारे दादांशी चर्चा करत होतो। निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दादा आम्हाला सांगत होते की फार आपण तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये ताणाताणी करायला नको, कारण आपण 12 तारखेलाच एकत्र येणार होतो। अर्थात दादांच्या मनामध्ये 12 तारीख कोणती होती, 12 डिसेंबर होती की आणखी कोणती 12 होती हे काय त्यावेळेला कळायला काही मार्ग नव्हता। पण त्यानंतर दुर्दैवाने 28 तारखेला बारामतीमध्ये झालेल्या दुर्घटनेत दादा आपल्याला सोडून गेले। पण त्यानंतर या विलिनीकरणाच्या बाबतीतली जी चर्चा ही सातत्याने माध्यमामध्ये आली। स्वतः आमचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी देखील ते सांगितलं की ही खरी गोष्ट आहे की 12 तारखेला हे निर्णय होणार होता। खरं म्हटलं तर त्याच्या पूर्वीच्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 5 तारखेला जिल्हा परिषद निवडणूक होणार होती, 6 तारखेला निकाल लागणार होता आणि त्याच्यानंतर 7, 8, 9 तारखेमध्ये कदाचित ती तारीख होणार होती। पण तो त्यावेळेला काहीतरी जयंतरावांना काहीतरी ती तारीख सोयीची नव्हती आणि म्हणून मग दादांनी जयंतरावांनाच सांगितलं होतं। हे जयंतरावांनीच आपल्या माध्यमांना सांगितलं की जयंतराव म्हणाले होते की ठीक आहे, जयंतराव ठरवतील ती तारीख मला मान्य आहे आणि त्या तारखेला आपलं विलिनीकरण होईल। आणि ती तारीख माझ्या मैत्रिणीने 12 तारीख ठरली होती, ती आजची 12। पण दुर्दैवाने दादा आज आपल्यात नाहीत, त्यामुळे तो काही निर्णय होऊ शकला नाही। जर दादा असते तर त्या विलिनीकरणाच्या संदर्भामधला एक चांगला निर्णय हा आज आपल्याला पाहायला मिळाला असता आणि ती आठवण म्हणून मी आज ती फेसबुकवरती पोस्ट केली। तर सगळ्यांनाच एकत्रीकरण हवं होतं, त्याच्यानंतर दादा गेल्यानंतर अनेकांची चर्चाही झाली की एकत्रीकरण आता व्हायला हवंय। नाही, दादांची इच्छा पूर्ण करणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करू। अर्थात त्याला कितपत यश मिळेल हे काही मी सांगू शकत नाही। वरिष्ठ दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, जयंतराव आणि समोरच्या पक्षातले ते एकत्र बसून काय निर्णय होईल त्याची आपण वाट पाहू। दादांची इच्छा पूर्ण व्हावी असे सगळं तुमची प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे की एकत्र दादांची इच्छा तरी खरं म्हणलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं या मताचा मी यापूर्वी देखील होतो आणि आता जर दादांची ती इच्छा होती ती त्यांनी बोलून देखील दाखवली होती तर ती दादांची इच्छा पूर्ण व्हावी असं मनापासून मला वाटतं। आता अनेक चर्चा होते एकूणच त्यांच्या राष्ट्रवादीकडून याबाबत कुठलीही माहिती नाही, काहीच माहिती नाही मला, त्याच्या संदर्भातली काहीच माहिती नाही। माहिती घेण्याचा देखील मी काही प्रयत्न केला नाही। नक्कीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येण्याची इच्छा होती आणि ती व्हावी अशी भावना जी आहे ती या ठिकाणी अंकुश काकडे यांनी व्यक्त केली। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।